नमस्कार बंधू भगिनींनो, वैष्णवी हगवणे हे प्रकरण गेले अनेक दिवस आपण पाहत आहोत. एक हुंडाबळी या ठिकाणी घडलेला आहे आणि यामध्ये त्याच्या कुटुंबाची जी काही हेळसांड झाली, तिच्या बाळाची जी काही हेळसांड झाली, तिच्या आईवडिलांना जो काही त्रास झाला, तिला जी मारहाण झाली, हुंडाबळीसाठी तिचा जीव गेला, या सगळ्या गोष्टी समाजाला खूप वेदना देणाऱ्या होत्या आणि आजही समाजाला त्या गोष्टीच्या वेदना होत आहेत. महाराष्ट्रभर लोकांनी आपापल्या पद्धतीने आपापली मतं सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली. बंधू भगिनींनो, या प्रकरणाकडे आपण बघत असतानाच काल म्हणजे जेवढं या प्रकरणाचं दुःख तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना आहे, त्याच्याही पेक्षा खूप जास्त दुःख काल हगवणेच्या वकिलांचं स्टेटमेंट ऐकून झालं. काल रात्री जेव्हा मी हगवणेच्या वकिलांचं स्टेटमेंट ऐकलं तेव्हा खूप वाईट वाटलं. कारण मी सुद्धा एका मुलीची आई आहे, सामाजिक कार्यकर्ती आहे, एका पक्षाची, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाची मी प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम करते. गेले 17-18 वर्ष चळवळीत काम केलेली मी व्यक्ती आहे. अनेक अन्यायाच्या विरोधात आंदोलनं केलेली मी व्यक्ती आहे. त्यामुळं रात्रपासून असं वाटत होतं की या वकिलांचा जो युक्तिवाद त्यांनी केलाय त्याच्यावर काय बोलावं आणि काय बोलू नये. म्हणजे शब्द सूचनात एवढं प्रचंड राग, एवढी प्रचंड चीड त्या वकिलांचं स्टेटमेंट बघून आलेली आहे. हे बघा, कोर्ट हे भावनेवर नाही तर संविधानावर चालतं, पुराव्यावर चालतं. खरं तर मला या गोष्टीचा अभिमान आहे की सुप्रियाताई सुळेंनी सांगितलं होतं की केसच कुठल्या वकिलांनी घेऊ नये. पण ठीक आहे, असं असताना सुद्धा वकिलांनी ती केस घेतली हगवणेंच्या बाजूने. त्या वकिलाचं नाव आहे विपुल दुशी आणि या वकिलांनी काल एक स्टेटमेंट केलं, ते म्हणजे वैष्णवीच्या चारित्र्यावर. त्यांनी स्टेटमेंट असं केलं की तिचं चारित्र्य चांगलं नव्हतं किंवा तिचे कुठले तरी चॅट समोर आलेले आहेत आणि त्यातून हे सगळं घडलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांनी अशी सांगितली की छडीने मारणं हे काय, छडी हे हत्यार होत नाही, असं एक त्यांचं म्हणणं आहे. आणि तिसरं त्यांचं असं म्हणणं आहे की एखाद्या नवऱ्याने एखाद्या बायकोच्या 3-4 कानाखाली मारल्या तर ते कौटुंबिक हिंसाचार होत नाही. खरं तर हे 3 गोष्टी म्हणजे वैष्णवीच्या चारित्र्याबद्दल बोलले, छडी हे हत्यार होत नाही बोलले, आणि दुसरं 3-4 जर नवऱ्याने बायकोच्या कानाखाली मारल्या तर ते कौटुंबिक हिंसाचार होत नाही, तो अन्याय होत नाही, तो छळ होत नाही. हे वकिलांचं स्टेटमेंट ऐकून अक्षरशः म्हणजे काही सुचतच नाहीये, अजूनही सुचतच नाहीये. कारण मी सुद्धा एका मुलीची आई आहे. जर समाजामध्ये एक तर अन्याय झाल्याच्या नंतर बऱ्याच मुली आवाज उठवत नाहीत, आपल्या घराची अब्रू जाईल का हे कितीही नाकारलं तरी आपल्याला सगळ्यांना ते वाटत असतं. कारण आपण समाजामध्ये राहतो, माणूस हा समाजशील प्राणी आहे. आणि असं असताना सुद्धा त्या बिचारीचा जीव गेल्याच्या नंतर अशा प्रकारचे वकील जर समाजामध्ये असतील आणि त्या मुलीच्या चारित्र्याबद्दल ते बोलणार असतील किंवा ते छडी म्हणजे हत्यार होत नाही, ज्या छडीमुळे तिचा जीव गेला असेल, तिच्या अंगावर जखमा झाल्या, ते हत्यार होत नाही, ही गोष्ट मनाला न पटणार आहे. दुसरी गोष्ट की ज्या पद्धतीने ते वकिलांनी सांगितलं की कौटुंबिक हिंसाचार हा 4 खानाखाली दिला म्हणजे होत नाही, त्यांचं म्हणणं असं आहे की हे कुठल्या तरी न्यायालयाचं हे स्टेटमेंट आहे. मला असं वाटतं की ज्या वेळेला एखाद्या प्रकारचे प्रकरणाची सुनावणी न्यायालयामध्ये होत असते त्यावेळेला ते प्रकरण कोणतं आहे, तिथली परिस्थिती कोणती आहे, त्या संदर्भात पुरावे कोणते आहेत, त्यामुळे एखाद्या जजनी असं स्टेटमेंट केलंही असेल, मी नाही म्हणत.
पण त्या जजनी केलेलं स्टेटमेंट हा कायदा होऊ शकत नाही. तो कायद्यामध्ये कुठे लिहिलेला आहे का की नवऱ्याने बायकोच्या कानशिलात मारल्या म्हणजे तो छळ होत नाही, असं कायद्यामध्ये कुठेही लिहिलेलं नाही. त्यामुळे हे स्टेटमेंट असू शकतं एखाद्या न्यायालयाचं, पण न्यायालयाचं स्टेटमेंट म्हणजे कायदा असू शकत नाही, हे त्या वकिलाच्या लक्षात यायला पाहिजे. दुसरी गोष्ट वाईट या गोष्टीचं वाटतं की तो वकील पुढे जाऊन सांगतात की ऑलरेडी हगवणीकडे करोडोच्या गाड्या आहेत. मला त्या वकिलाला लाज वाटायला पाहिजे. जर हगवणीकडे करोडोच्या गाड्या होत्या तर त्यांनी 51 तोळे सोनं, चांदीची भांडी, फॉर्च्युनर गाडी एवढं सगळं का मागितलं? बरं ते तर मागितलंच, तो तर करोडोचा खर्च त्यांनी केला. एवढंच नाही तर वैष्णवीच्या वडिलांचं स्टेटमेंट तुम्ही ऐकलं असेल की आत्ता काही 2-3 महिन्यापूर्वी 1.5 लाखाचा मोबाईल जावयाने सासऱ्यांना मागितला वैष्णवीच्या माध्यमातून. त्याचे EMI वैष्णवीचे बाबा आजही भरतात. त्यांनी त्या दिवशी सांगितले की 3-4 EMI झाले असतील फक्त. म्हणजे आत्ता आत्ता घेतलेला हा मोबाईल आहे. 1.5 लाखाचा मोबाईल घ्यायची तुमची लायकी नाही आणि तुम्ही सांगता की त्यांच्याकडे करोडच्या गाड्या आहेत आणि काय. दुसरं ते मी असं एक सांगते की त्यांनी असं सांगितलं की वैष्णवी गेल्यामुळे कुटुंबाचं सुद्धा, हगवणे कुटुंबाचं खूप नुकसान झालं, कारण ती त्यांची सून होती, ते नातू पण त्यांचं आहे, त्यांचंही खूप नुकसान झालं. ती त्या शशांकची बायको होती, त्याची बायको गेली म्हणजे त्या घराची सून गेली, म्हणजे हगवणे कुटुंबाचं सुद्धा नुकसान झालं असे वकील म्हणत होते. ठीक आहे, मी कायदा हातात घेणार नाही, कायद्याच्या चौकटीत राहूनच बोलेन, कारण मी पण कायद्याला, संविधानाला मानते. पण खरंच सांगते का सामान्य स्त्री म्हणून तळपायाची आग मस्तकाला गेली आणि असं वाटलं की त्या वकिलाच्या जाऊन 2 कानशिलात द्याव्या. अरे बाबा, जर हगवणे कुटुंबाचं वैष्णवी गेल्यामुळे नुकसान झालं असेल आणि त्यांना जर वैष्णवी एवढी हवी होती असं तुम्हाला वाटत असेल, तर मग तिला अनेक वेळा त्यांनी इतकी मारहाण का केली? एवढंच नाही, वैष्णवीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट जर तुम्ही पाहिला असेल तर तिच्या अंगावर 30 जखमा आहेत, 30 खुणा आहेत. मग तिच्या अंगावर एवढ्या काळ्या निळ्या 30 जखमा होईपर्यंत हगवणे कुटुंबांनी तिला मारहाण का केली? जर वकिलांना असं वाटत असेल की हगवणे कुटुंबाचं नुकसान झालंय, तर मग हगवणे कुटुंबांनी तिचा असा एवढा मानसिक शारीरिक छळ का केला? अहो, मी सुद्धा एक आई आहे. कुठलीही आई, तिला कितीही त्रास असू द्या, ती तिच्या लेकरांना, जेव्हा मुलं बाळ होतात तेव्हा आई कुठलीही लेकरांना सोडून आत्महत्या करत नाही, सरासरी करत नाही. तिचं तर 8 महिन्याचं बाळ होतं. ज्या वैष्णवीनं 2 वर्ष त्यांचा जाच सहन केला, छळ सहन केला, आईवडिलांकडून पैसे नेत राहिली, त्यांना देत राहिली. सर्वसामान्य कुटुंबातल्या कुठल्याही आईवडिलांना वाटतं आपल्या पुरीचा संसार चांगला व्हावा, त्यासाठी ते धडपडत असतात. त्या पद्धतीनं कसपटे कुटुंब धडपडलं. ज्या महिलेनं 2 वर्ष त्रास सहन केला, ती महिला 8-9 महिन्याच्या बाळाला सोडून आत्महत्या कशी करेल, हा एक पडलेला प्रश्न आहे. मला महिला आयोगाच्या कामाबद्दल मी यापूर्वीही बोललेली आहे, परंतु महिला आयोगाला मला एक विनंती करायची, या वकिलावर सुमोटो अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. पुणे बार असोसिएशनला मला सांगायचंय, आम्ही तसं पत्रही देणार आहोत की या वकिलाची सनद ही रद्द झाली पाहिजे. कारण अशा प्रकारचे वकील जर समाजामध्ये असतील तर ज्या थोड्याफार मुली किंवा जी थोडीफार कुटुंब मुलीला न्याय मिळवण्यासाठी मैदानामध्ये येत आहेत, उतरत आहेत, त्या दुःखाच्या काळात सुद्धा मुलीला न्याय मिळवण्यासाठी धडपडत आहेत, अशी सुद्धा मोजकी कुटुंब यानंतर मुलीला न्याय मिळवण्यासाठी लढणार नाहीत जर अशा प्रकारचे वकील समाजामध्ये असतील. म्हणजे वैष्णवी होती तेव्हाही तिला त्रास आणि ती मेल्यानंतरही तिला त्रास, अशा पद्धतीचं वर्तन मला वाटतं हे चांगलं नाही. जर वैष्णवी, मला माहित नाही की पुढे आता कोर्टासमोर काय काय पुरावे येतील, काय काय नाही, पण मला एक सामान्य महिला म्हणून एक प्रश्न पडलाय की हगवणे कुटुंबाकडे आता बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नाही. त्यामुळं महिलेच्या चारित्र्यावर बोललं की समाज मात्र मोकळा असतो आणि महिलेच्या चारित्र्यावर बोललं की आपण थोडेफार सुटू शकतो, असा काहीसा गैरसमज हगवण्यांचा झालेला आहे.
वैष्णवीच्या बाबतीमध्ये त्यांनी असं सांगितलं की काही चॅट समोर आले, कसं आले तसं आले. हे लव्ह मॅरेज होतं. हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, त्यांच्या कुटुंबाकडूनच हे कळालेलं आहे. लव्ह मॅरेज हे एका रात्रीत होत नाही. जर अनेक वर्ष शशांक आणि वैष्णवी एकमेकांना ओळखत असतील, त्यांनी लव्ह मॅरेज केलं असेल, तर निश्चितपणे त्यांना एकमेकांचे स्वभाव माहीत असतील, एकमेकांना एकमेकांच्या सवयी माहीत असतील. मग असं असताना त्यांनी लव्ह मॅरेज कसं केलं? शशांक हगवणेंनी. जर वैष्णवी चांगली नव्हती तर शशांक हगवणेंनी लव्ह मॅरेज कसं केलं? मग फक्त तिच्या बापाची प्रॉपर्टी पाहून त्यांनी लग्न केलं का? असाही प्रश्न कुठेतरी एक सर्वसामान्य महिला म्हणून मनात पडलेला आहे. तुम्हाला सुद्धा पडला असेल. अशा पद्धतीनं जर आपण तिच्याशी लग्न करणार आणि मग नंतर तिला छळणार पैशासाठी आणि नंतर परत तिच्यावरच खापर फोडणार की तिचं चारित्र्य ठीक नव्हतं, हे बरोबर नाही. मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की तिथे हगवणे कुटुंबाचं जे घर आहे तिथे सुद्धा आम्ही जाऊन आलो. म्हणजे तिथे 2 दरवाजे आहेत, एक समोरचा आणि एक पाठीमागचा. समोरच्या दरवाजाला CCTV आहे. आता ह्या तपासाच्या गोष्टी आहेत. वैष्णवीच्या वडिलांचे सुद्धा जे काही सरकारी वकील आहेत वैष्णवीच्या बाजूने, तेही या गोष्टी देतील. निश्चितपणे जे काही सत्य आहे ते समोर येईल. पाठीमागच्या दरवाजाने काय झालं, समोरच्या दरवाजाने नुसतं जाऊन आले, मध्येच तुम्ही तिची हत्या केली नसेल, याची काय गॅरंटी? अनेक गोष्टी अशा आहेत की जे येणाऱ्या काळामध्ये तपासामध्ये समोर येतील. हगवणे कुटुंब एवढं निर्लिज्ज आणि निष्ठुर आहे, त्याच्या कृतीतून दिसून येते वैष्णवीच्या बाबतीमध्ये. पण तरी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते की ज्या वेळेला वैष्णवी या जगातनं गेली, वैष्णवीचं बाळ 5-6 दिवस इकडे तिकडे फिरत होतं. त्याच्या सासूला अटक झाली, नंदेला अटक झाली आणि नवऱ्याला अटक झाली. अशा परिस्थितीमध्ये कोणता सासरा, कोणता दीर त्या तळेगावच्या हॉटेलमध्ये मटण खात बसेल? तुम्हाला माहिती आहे राजेंद्र हगवणेंना आणि त्यांच्या मुलाला सुशील हगवणेला ज्यावेळेला पोलिसांनी तळेगावच्या हॉटेलमधून अटक केली, त्यावेळेला हे दोघे बाप लेक त्या हॉटेलमध्ये मटणावर ताव मारत होते. म्हणजे ही लोक किती निष्ठुर असतील याचा विचार करायला लावणारी ही घटना आहे. यातून समजतं की त्यांना वैष्णवीच्या जाण्याचं दुःख किती होतं. त्यांना त्यांची बायको, पोरगं, मुलगी अटक झालीये याचं भान होतं का? म्हणजे 6 दिवस ते फरार होते, ते फिरत होते आणि त्यांना ज्या वेळेला अटक केलं त्यावेळेला ते मटण खात होते. जनावराच्याही पलीकडे या लोकांची मानसिकता असेल असं मला वाटतं. एवढी विकृत मानसिकतेची लोक, यांना शिक्षा ही झाली पाहिजे. कारण यांना शिक्षा जर नाही झाली तर समाजाचं येणाऱ्या काळात खूप मोठं नुकसान होणार आहे. कारण कुठल्याच मुली, कुठल्याच आई वडील आपल्या लेकीला न्याय मिळण्यासाठी लढणार नाही. म्हणून वैष्णवीला न्याय मिळाला पाहिजे आणि वैष्णवीच्या या लोकांना, छळणाऱ्या लोकांना शिक्षा ही झाली पाहिजे. दुसरं मला सांगावं असं वाटतं की हा जो विपुल दुशिंग नावाचा जो वकील आहे, तोच वकील, त्याच्या पार्श्वभूमी जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला सांगते की जिल्हा परिषदेच्या शाळेतील 39 मुलीच्या विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये त्यांनी त्या पोस्को ज्या वेळेला लावला गेला होता त्याच्यातून त्या गुन्हेगाराला सोडवलं. असा या वृत्तीचा तो वकील आहे. आणि मला सांगावं असं वाटतं की बुद्धिमत्तेच्या नावाखाली या वकिलांना आपली नीतिमत्ता घाण ठेवली की काय आहे, असा मला प्रश्न पडलेला आहे. आणि म्हणून मला सांगायचंय की अशा पद्धतीनं जर समाज मनाचा विचार न करता, मेलेल्या व्यक्तीच्या झालेल्या छळाचा विचार न करता, पुराव्याचा विचार न करता, फक्त आपल्या आश्रयाला वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड, आपली नीतिमत्ता सुद्धा गहाण ठेवणारे माणसं त्या जर असतील, आपण म्हणतो ना की वकिलांपासून किंवा डॉक्टर पासून कधीही काही लपवायचं नसतं. परंतु जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी समोर येतात तेव्हा चुकीच्या लोकांना सुद्धा पाठीशी घालणारे लोक, त्यांना वाचवणारे लोक जर या देशामध्ये असतील तर मला वाटतं की काय होईल येणाऱ्या काळात मुलींचं, आणि मुलींसाठी कोण लढणार आहे जर अशा पद्धतीने कुटुंब खचणार असेल. मी शेवटी एवढंच सांगेन की निर्भया प्रकरण ज्या वेळेला घडलं होतं, हा मुद्दा मी खरं तर वैष्णवीच्या आईवडिलांसाठी सांगत आहे की निर्भयाची आई ज्या वेळेला लढत होती त्यावेळेला सुद्धा आम्ही अनेक आंदोलनं केली आणि त्यावेळेला सुद्धा मी
त्या केसला आम्ही सगळ्यांनी लावून धरलं किंवा आम्ही ते सगळं बघत असायचो. पण निर्भयाच्या आईचे बऱ्याच मुलाखती सुद्धा मी पाहिल्या, तुम्हाला सांगते. आणि त्या मायलेकींचा मला खूप अभिमान आहे. म्हणून मी त्यांच्यासाठी ज्या वेळेला निर्भयाला न्याय मिळाला तेव्हा मी स्वतः माझ्या फाउंडेशनचं नाव निर्भय नारी फाउंडेशन ठेवलं आणि माझी फाउंडेशन मी सुरू केली. निर्भयाच्या आईनं आपल्या लेकीसाठी कायम लढल्या, कायम. आणि शेवटी ती केस त्यांनी जिंकली. मला वैष्णवीच्या आईवडिलांना सांगायचंय की अजिबात खचून जाऊ नका. आपली पुन्हा बदनामी होतीये किंवा आपल्या गेलेल्या लेकरावर शिंतोडे उडवले जात आहेत, त्याचं तुम्हाला अति दुःख नक्की होणार आहे. समाज म्हणून आम्हाला सुद्धा आहे. परंतु वैष्णवीच्या आईवडिलांना माझी हात जोडून विनंती आहे, तिच्या कुटुंबाला विनंती आहे, मला विश्वास आहे की तुम्ही खंबीरपणे आपण सगळे लढणार आहोत. आम्ही सगळं लोक तुमच्या, पूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे. परंतु मला तुम्हाला सांगायचंय की काका काकू अजिबात खचू नका, कारण शेवटपर्यंत तुम्हाला लढायचंय आणि वैष्णवीला, आपल्या लेकीला आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे. कारण आपण जर खचलो तर तर तिला न्याय मिळवणं अवघड जाईल. म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही न खचता तुम्हाला उभं राहावं लागेल. आणि येणाऱ्या काळामध्ये अशा वैष्णवी पुन्हा घडू नयेत किंवा अशी प्रकरणं कुठल्याही वैष्णवीच्या नशिबी हे येऊ नये, यासाठी समाज म्हणून आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत आणि कायम राहू. वैष्णवीला न्याय मिळण्यासाठी आपण सदैव प्रयत्न करत राहू. महिला आयोगाला सुद्धा आम्ही एक पत्र देणार आहोत की सुमोटो अंतर्गत वकिलांवर कारवाई झाली पाहिजे. आणि पुन्हा एकदा सांगते की पुणे बार असोसिएशनला सुद्धा आम्ही पत्र देणार आहोत की याची सनद ही रद्द झाली पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.